सर, विनायक राऊत यांच्या गद्दारीमुळे माझा पराभव झाला असं राजन साळवी यांनी काल एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये. बघा, त्यांचं आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे. त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये. लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना साधारण 18,000चं मताधिक्य होतं. विनायक राऊत यांना. मग आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते, मग ते स्वतःला ते मताधिक्य का नाही मिळवू शकले? काय नाराजी होती मतदारसंघात? राजन साळवी पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते, आमदार, उपनेते. पक्षानं त्यांना सगळी महत्वाची पदं दिली, सर्व काही दिलं. पण सत्ता जाताच तुम्हाला या ओकाळ्या फुटतात विषयाच्या. सगळ्यांना सत्ता असती तर कोणी पळून नसते गेले. निवडणूक हारून सुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता असती. तर आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जाता. महाराष्ट्राची जनता, मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही, लक्षात घ्या.